तर आता आम्ही आलो आहे, जो आपण परवा होम पेटवला होता त्या होमपाची राख आपण प्रत्येकाच्या तुळशीजवळ ठेवतो. तर त्यासाठी आता आम्ही पिशवीत भरणार आहोत आणि पिशवीत भरून घेऊन जाणार आहोत. भाव उतरला आहे, भाव गरम असेल आतमध्ये. आगीशी घेणार आपलं प्रथमेश झेपले राख भरतोय. हा इथे होम झाला होता आपला, तुम्ही व्हिडिओ बघितले. आणि ही इकडे आपली साठ. मगाशी प्रथमेश एकटाच होता, आता त्याच्यासोबत अनिश सुद्धा आहे आणि यश आहे. दिसतंय का माहीत नाही, पण इथे हे बघू शकता, हे या ठिकाणी निखारे आहेत. हे बघा अजून निखारे आहेत. तर दुर्वटीला सुरुवात झालेली आहे सानेवरून. मोजून फक्त 6-7 जण आहोत आणि चाललो आहे आम्ही. सुरुवात केली आहे सकाळचे 6:15 वाजले. दुर्वटीला सुरुवात केली आहे. आता आम्ही आलो आहे उगवती वाडीमध्ये. इथून सुरुवात होईल. आता आपण आतमध्ये गावात कलर बघ का आणलाय तो, एक नंबर. हॅलो नमस्ते आणि राम राम मंडळी, मी गौरव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मीच तो गौरव झेपले. तर आता मी चाललो आहे दुर्वटीला. कलर बघून तुम्हाला समजत असेल. तर आत्ता सकाळचे 7 पावणे 7 झाले असतील आणि आम्ही आलो आहे लवकर, कारण आपल्याला दुपारी पालखी लवकर काढायची आहे आणि आज पालखी शिमण्याला बाहेर निघणार आहे. तर आज वस्ती आहे पहिली मध्यवाडीमध्ये. तर आता चालतोय लवकर यायसाठी. हळूहळू पोरं यायला लागलेत. हे बघू शकता इथे समोर एवढे जण झालेत. 6 जण होतो आता. हे अजून हे पोचत ए सगळ्यांनी चेहरे दाखव रे. कलरफुल जोरात होई. शाबास. आपण आलो आता खालच्या वाडीमध्ये. तर आम्ही आता इथून मधून शॉर्टकटने चाललो आहे 8 वाटेने. इथून आपण डायरेक्ट बाहेर पडू पलीकडे वाडीमध्ये. आपण जेव्हा निघालो होतो तेव्हा किती कमी होते आणि आता जर बघू शकताय इतकी पोरं जमा झालेत. हे इकडं मगाशी कमी होते. आत्ता आम्ही आलो आहे वेलेवाडीमध्ये. आत्ता वेलेवाडीमध्ये जायचं आहे, जरा लवकर करायचं कारण पालखी लवकर बाहेर करायची आपल्याला. कोण नाही दिसत आहे तिकडे. कोण दिसतच नाही. गेले कुठे सगळे. शाबाश शाबाश. तर आता देवात येऊन पोचलोय. आता सगळं गाव पूर्ण फिरून झालेलं आहे. आता इथे येऊन आपण प्रसादी करणार आहोत आणि प्रसादी खाऊन आपण घरी जाणार आहोत. इथे सगळे पोरं एक फोटो मारतात. या ठिकाणी आम्ही प्रसादी करतोय नारळ फोडून. उरलेला जो सगळा कलर आहे तो आता संपवतात इथे सगळं. बघू शकता इथे याला रंगवत आहेत, या बाजूला डिंगरा सुद्धा रंगवत आहेत. आता देवळातून घरी आलोय आणि आता जायचं परत सानेवर पालखी घेऊन शिपण्यासाठी. कलर एकदम बेकार झालाय.
हे सगळे शंकरभयाची ऍक्टिंग करतात. ही आहेत सगळे आवडण पोरं, यामध्ये मी सुद्धा आहे. देव दुपारी शिकण्यासाठी उठला आणि आम्ही सगळे पोरं आम्ही इथे तयारी करतो, कारण रात्री आपल्या वाडीमध्ये मधल्या वाडीमध्ये वस्ती आहे, तर त्याची तयारी चालू आहे. इथे रांगोळी काढले, लाईटिंग सगळीकडे केलेली आहे. हे अप्रतिम असं दृश्य बघू शकता. संध्याकाळची वेळ आहे. आता लाईट असं दिसतं ना, वेगळं एक नंबर. तर हा बघू शकता फायनल लुक इथे. अशा प्रकारची लाईटिंग केलेली आहे. तर पालखीचं शिपणं आजच्या दिवसात पूर्ण झालेलं आहे. आत्ता पालखी इथे नाचायला आलेली आहे.